म्हणायचं ह्या जावं लायक. 15 दिवस तिकडे गेली म्हणते अगं मोबाईल घे, मोबाईल धर तुझा, नाही पैसे देते. तेव्हा नको म्हणली, तेव्हा लई वाटत होतं जावला द्यावं, जावला हे करावं. आणि आता काय व्हायला लागलं? नवऱ्यानं फुलवली काय आलीच काय मोबाईल मागायला? मोबाईल बी नाही, मोबाईल धर म्हणले बी मोबाईल नको, पैसे पाहिजेत तिला. पैशाचा काय झाड लावलंय माझ्यापाशी तुला पैसे तोडून द्यायचे ते? मोबाईल घ्यायचा असला मोबाईल घे, तर रुपया सकट देणार नाही बघ मी. मग ती अजून मला सगळी सांगत होती ती करत होती. मग बाया त्यांचंच ऐकायचंच. तुला मोबाईल दे म्हणून तर काय मागं लाग नव्हती. नाही दे मला करत. तेव्हा नाही हे झालं. आणि आता हिला पैसे पाहिजे तर आता नाही, तुला रुपया मिळत नाही. तू किती बी काय कर. आधी म्हणते ती पूजी सारते, ही करतीया ती करतीया, पूजी स्वतःचा संसार करतीया. तर तुझं 500 रुपये आहेत ना, ती उद्या सकाळ तुझं 500 रुपये देते बाई. मला काय तुझ्या 500 रुपयानं माडी नाही बांधायची. नसतं घेतलं तर बरं झालं असतं. कुठनं मला बुद्धी सुचली का माहिती. तेव्हाच नको अगं तुला भांडणं लागतेली. आणि आता हिला भांडणं कळायला लागली ती. माणूस सगळं स्वार्थ साधतं पहिल्यापासूनच. गिरानं गबाळ दाबलं तेव्हा नाही म्हणली माझ्या नवऱ्यानं गबाळ दाबलं. स्वतःच्या नवऱ्याची कडवडती आणि हिथं मला बांधती. इतके दिवस तिला धर म्हणलं तेव्हा नाही घेतलं तिनं. आणि आता तिला मोबाईल पैसे पाहिजे तर मोबाईल बी नाही. मोबाईल नको आता काय दुकानदार घेणार आहे काय? मग तू वापर. नाही मोबाईल दुकानदार घेत नाही. दे नवऱ्याला तिसरा मोबाईल म्हणून. दे नवऱ्याला तिसरा मोबाईल. आम्हाला काय घेण देणं. घ्यायचा असला मोबाईल घे, नाही तर तिकडं बोंबलत बस. मला काय घेण देणं. अशी म्हणती ना, ताई अशी ताई तशी. म्हण अजून ताई अशी ताई तशी काय म्हणायची ती म्हण. मला कोणच चांगलं म्हणत नाही. चांगलं केलं तरी म्हणत नाही, वाईट केलं तरी म्हणत नाही. अशी म्हणते ती पूजी स्वतःचा स्वार्थ साधते, पूजी दुसऱ्याकडून लुबाडती, पूजीचा स्वतःचा संसार करते. पूजी किती संसार करते, किती काय करते ती सगळ्याला माहिती आहे. असू दे, जाऊ द्या. काय करायचं आहे, लय बोललं का नाही सगळं बघा टेन्शन येतं. एवढं टोकरेल टेन्शन आलंय की बोलायचं काम नाही. आल्यापासून अगं पुन्हा म्हणती. पुन्हा थोबाड तिकडंच, पुन्हा तिकडंच. पुन्हाला एवढा काय मोठीपणा आला या. आणि म्हणती आल्यापासून मोबाईल धर म्हणली नाही. म्हणजे मोबाईल धर म्हणली नाही म्हणजे असला कसला तुझा मोबाईल धरला नाही म्हणलेली? मला काय समजत नाही तसलं. जा दे द्या तुझ्या बाप्पाला सांग देत नाही म्हणून. जा तिकडं. देत नाही म्हणावं मी काय कुणाला. बसा बोंबलत बसली असलं आता घर लावून बस. मला काय करायचंय. अशी म्हणते रे पूजी तशी, पूजी अशी. काय केलं, काय स्वार्थ साधलाय? मी हिला तिला म्हणली नव्हती मोबाईल दे अगं मला, मोबाईल आणून दे. तेव्हा घे म्हणते अगं तुला मोबाईल धर. पण माझ्यामुळे तुझ्यात भांडणं नको. तेव्हा पण मला घेऊ वाटला नाही. आता पुन्हा म्हणते पैसे दे. आता पैशाचा खजिना आहे माझ्यापाशी तुला पैसे द्यायला. मग माझे मला काय घ्यायला येत नव्हता काय? घ्यायचा असला मोबाईल घे, नाहीतर बस बाय तशीच. मला काय घेऊन द्या नाही. केला बघा फोडणीचा भात. ये म्हणा इथं राहू फोडणीचा भात बघा. कांदा बटाट टाकलं बघा. चूल पेटवली की बिचारी आलीच माझ्यापाशी. भारी भारी आहे का? कढीपत्ता घातला बघा, थोडा कोथिंबीर घातली. बटाटा का मी उभं चिरलं या बघा. आज बटाटा बघा कसं चिरलंय. आज या भात केला जरा कस तरी काहीतरी करून खायचं. काय करायचं आहे. कसलं दिवस पडले आता. उन्हाळा लागलाय आणि ह्यांना ही होतं या. आता पैसे पाहिजे तर पैसे काय मायाची ना देणं होत नाही बाया. काय बी करा, मी पैसे काय रुपड्या कोणाला देत नाही. किती बी तुम्ही वरडा बोंबला काय करायचं करा, पण रुपड्या मी देत नाही. का पैसेच नाही माझ्यापाशी. कुठे आहेत पैसे? नोकरीला आहे का, कुठं कामाला आहे का? माझा नवरा काय हे आहे या, काय म्हणते ते की हे आहे या, काय म्हणते तसलं म्हणाय बी ना. मला ग्रॅज्युएट आहे वे.
ते नवऱ्याला माझ्या पगार 1,00,000 असायला तुला द्यायला तुझं पैसे, तेव्हा मोबाईल धर म्हणते. नवीन होता मोबाईल तेव्हा नको म्हणली, नको मला काय नको. आणि आता हिला पैसे पाहिजेत. आता काय बी कर बाय, तुला पैसे काय रुपये देत नाही अशी म्हणते ती पूजी. तशी पूजी अशी टेन्शन टकोर दुखायला माझं तर नको नको झालाय, जीवच नको. आणि अजून म्हणते ताय तुले स्वार्थसाठी तुला माझा संसार टिकवायचा असेल तर तू पैसे देशील. आता पैसे द्यायला काय माझ्यापाशी काय इंग्रजच इमान गेले काय घरावरती तुला पैसे बोलीला द्यायला? पैसे काय देत नाही बाबा, देत नाही म्हणजे पैशात काय अडकत नाही. मोबाईल तुझा मग मी एका पायावर द्यायला गरज आहे काय? मला काय करायचं आहे? आधीच माणसं म्हणते ती तिच्या जेवावर उड्या मारती, तिनं मोबाईल घेतला म्हणून ही करती, मोबाईल घेते बघती. का तुझ्या मोबाईलने करायचं? घेईल माझ्या कवा जन्मात येईल, कवा नवऱ्याने घेतला तर घेईल, नाही तर माझ्या पैशाने मी घेईल. एवढं काय त्यात तेव्हा नाही मिळाला तरी एवढं काय त्याला बघायचं ही करून. जेव्हा घेणं होईल तेव्हा घ्यायचं. घे तुझा मोबाईल, मला तुझ्या मोबाईलने करायचं नको. मला तुझा मोबाईल उद्या पैसे देऊन टाकते. तुझं 500 रुपये किराणा भरलाय 500 रुपयानं भरलाय तेव्हा खरंच पैसे नव्हतं म्हणून. त्या पैशाचं याज घ्यायचं असलं तरी मी घे बाया, घे याज, चक्री याज म्हणले आणि घे. तुला याज घ्यायचं असलं घे 500 रुपये. दोर बी लागतोय मलाच बघा, वारं सुटलंय फार फार फार. गॅस महाग झाला, गॅस भेटना म्हणून चुलीवर स्वयंपाक करते. एवढं डोळं फोडून कोण करायला लागले? संसारासाठी करायचं आहे. तेव्हा तिला धर मोबाईल मोबाईल नको म्हणली. का करायचं आहे ताय? मोबाईलमुळे भांडणं नाही ती बाया. आणि आता मोबाईल मागायला लागली. मोबाईल तर कुठं मागते, पैसे मागते. अजून घे मोबाईल घ्यायचा, पैसे रुपये देत नाही कोणालाच पैसे देत नाही. माझ्यापाशी पैसे द्यायला काय नवरा मला घरात घालून हाणल की? कशाला मोबाईल घेतला? एवढ्या दिवस दम नव्हता काय? मी घेतच होतो की. पण तेव्हा तिला काय मोबाईल घे म्हणून बी केलं नव्हतं. त्या दिवशी मोबाईल आणायला जाताना बी म्हणते अगं तुझ्यात भांडणं होते रे, राहू दे भांडणं होते रे तर नको बाया मोबाईल. मग ती पसंतीनं घेतला ना आता राहू दे तुला आणि पैसे दे. अगं पसंतीला आता तुला तर साडी घ्यायला नेली मी तर तू साडी मी तुला 500 रुपयाची काढली तर तुला 1000 रुपये साडी पसंत पडली तर ती 1000 रुपये साडी घेणं भाग आहे का नाही सांगा मला? न पसंतीची ते घेईल का? आणि माझ्यावर उदाहरण टाकते जागं तू. तुझ्या स्वतःवर बघ की. तुला मी 500 रुपयाची तर साडी घे म्हणलं, तुला 1000 रुपयाची आवडलं तर 500 रुपये साडी घेशील का? मला आवडला तसा मी मोबाईल घेतला तर आता तुला ही करायचं या. 15 दिवस आली तरी बोलली नाही बिचारी. आणि मग ती तू मोबाईल धर म्हणली का? आता तेव्हा धर म्हणली तर नको म्हणली, मग आता ही मोबाईल धर म्हणायची काय गरज आहे का? तिथं माझं टकुरं याड आहे का? ते लय वाईट.